ज्या ताकदीसमोर लढत आहे, धनंजय मुंडे, पंकजाताई मुंडे हे मंत्री लेवलचे नेते आहेत. धनंजय मुंडे साहेबांना आतापासून कशा पद्धतीनं राजकारण केलंय हे सगळ्यांना माहिती आहे. आता न्यायालयानं सुद्धा आमचे पहिले सहकारी असणारे, आम्ही ज्या पक्षात होतो त्यांना सुद्धा न्यायालयाने सुद्धा आरोपी सिद्ध केलंय आणि हे मुंडे साहेबांचेच हस्तक आहेत हे त्यांनी स्वतःने कबूल केलेलं आहे. अशाच पद्धतीनं त्यांचे जे परळीमध्ये गुंड वावरत आहेत, आम्हाला वारंवार धमक्या देत आहेत, प्रत्येक जण अंगावर येत आहे, प्रत्येकाचा व्हिडिओ हे काही शूटिंग करता येत नाही. प्रत्येक मागासवर्गीय जवान पोरांना किंवा सुशिक्षित मुलांना सुद्धा अंगावर घालून अॅट्रॉसिटीच्या धमक्या देत आहेत. रात्रंदिवस माझ्या घराच्या बाजूला सुद्धा तलवारी, काट्या, कोयते घेऊन आजूबाजूला शेलू युवक वावरत आहेत. आम्हाला काही बोलता येत नाही. अक्षरशः टीव्ही माझी पत्रकार परिषद चालू असताना सुद्धा एका सुनील मस्के नामक यांनी मला किती जोरात धमक्या दिल्या आणि 5च मिनिटात पाहिलं तर ते धनंजय मुंडे साहेबाच्या कार्यकर्त्याबरोबर, म्हणजे आत्ता जे नगरसेवक आहे त्याच्या पतीबरोबर ते स्वतः मुलाखत द्यायला आहे. त्यांनी तिथूनच मला धमक्या दिलेल्या आहेत सगळ्या देखत. मी याची बघतोच म्हणतोय, याची मारतोच म्हणतोय. अशा पद्धतीनं ह्यांची जी टीम धनंजय मुंडेची सक्रिय आहे, ही मागासवर्गीयाच्या आत्तापासून तर परळीमध्ये 30-40 प्रकार आहेत की अॅट्रॉसिटीच्या हे करून खोटे गुन्हे दाखल करून कित्येक युवकांना किंवा राजकीय नेत्यांना संपवण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी किंवा घरी बसण्याचा प्रयत्न केलाय. आता आम्ही असल्या कुठल्याही याला भेणार नाहीत. आम्ही नवनीत कावत साहेबांना सुद्धा, SP साहेबांना सुद्धा याच्याबद्दल आम्ही तक्रार दिलेली होती. व्हॉट्सअपवर त्यांच्या प्रत्येक वेळेस मी न्याय मागायला नगरपालिकेत जात होतो. मी माझ्या कामासाठी किंवा परळीच्या जनतेसाठी मी जात असताना सुद्धा ह्यांचे जे नगरसेवक पदाचे आता निवडून आलेले अशा गुंड प्रवृत्तीचे लोक सुद्धा अंगावर आले आणि आमच्या जातीवर, आमच्या जातीच्या माणसाला का बोलायला अशा पद्धतीनं धमक्या दिलेल्या आहेत. आणि तिथं मोठा मोहाब ह्यांचाच केला आहे, ह्यांच्याच धनंजय मुंडेच्याच कार्यकर्त्यांनी केलेला आहे. आपण प्रत्यक्षात बाईट घेतल्यात, त्यांच्या मुलाखती घेतल्यात, ह्याच्या सुद्धा त्यांनी मुलाखती दिल्यात. त्याच्याबरोबर जे सुनील मस्के नामक नितीन रोडे आहेत ह्यांच्या सोबत ते मस्के आहे. अशा पद्धतीनं जर परळीमध्ये कारभार करायचा असेल तर आम्ही कशा पद्धतीनं वागायचं किंवा अजून परळीमध्ये संतोष देशमुख होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण मी वारंवार प्रत्येक गोष्टीचा उघाडा करत आहे, म्हणून माझ्या मागे असे लोक ते लावलेले आहेत. आणि अद्यापही मला कुठलं SP साहेबांना आणि पोलीस प्रशासनानं ठोस भूमिका किंवा ठोस आश्वासन काही दिलेलं नाहीये. ह्यांचे रोज तुम्ही चॅटिंग किंवा फेसबुक लाईव्ह बघितलं, कुत्रं डुक्कर ह्याची चप्पी करतो ह्याची बघायची आली, अशा पद्धतीनं ओपन त्यांनी स्वतःच्या नावासहित त्यांनी टाकलेलं आहे, प्रसिद्धी दिलेली आहे. म्हणून माझी ह्याच्याबद्दल सुद्धा मी आता तक्रार देणार आहे. आणि ते सुनील नामक जे व्यक्ती आहे ते भैया धर्माधिकारी बरोबर 24 तास असतो आणि त्याचेच ते एवढा शातीर आहे. आत्तापासूनच्या मी मागच्या मुलाखतीत सांगितलं होतं ह्याची नार्को टेस्ट करायची करा. ती म्हणते माझी नार्को टेस्ट करा. तुझी नार्को टेस्ट नाही, पोलिसने एकदा 2 रट्टे दिले का तू 2 मिनिटात सांगतोस काय काय झालं, तुझ्या बँकेतून कुठून पैसे गेले, तू कसं कसं वागतोस आणि तू शांत, तू कूल स्वभावाचा लोकांना दाखवतोस, पण तुझ्यामध्ये किती आग आहे ही सगळ्या महाराष्ट्राला माहिती. कारण तुझ्या सोबत जे लोक मला तुझ्या समोर धमकी देऊ लागले याच्या समोर आज बी पत्रकार माध्यमांना त्यांनी मुलाखत दिलेल्या आहेत. अशा पद्धतीनं जर परळीमध्ये ते राजकारण करीत असतील तर आम्हाला सुद्धा कुठंतरी काहीतरी विचार करावा लागेल. जातीवादी लोकांना समोर करून दंगली भडकवायच्या यांच्या कारस्थान असतात. आम्ही त्यांच्यासोबत राहिलो. काय कशा पद्धतीनं धनंजय मुंडे त्यांच्या कार्यकर्त्याला शिकवण असती आणि कशा पद्धतीनं परळी शहरामध्ये गुंडगिरी फैलवत असतात. गुटखा माफिया आहेत, राख माफिया आहेत, वाळू माफिया निर्माण केलेल्या आहेत. परळीतले टेंडर माफिया सुद्धा, मुरुम माफिया सुद्धा असे ह्यांनी डोंगराचे डोंगर बगर परवान्याचे फोडून खाल्लेले आहेत.
परळीतल्या जागा सुद्धा तुम्ही प्रत्यक्षात पाहिल्या आहेत. प्रत्यक्षात नदीच्या जागा सुद्धा यांनी रजिस्ट्र्या करून दिल्या आहेत आमच्या बापाची म्हणून. मी तुम्हाला त्याचे पुरावे सुद्धा देणार आहे. हे नगरपालिकेचे विषय मी करल. पण ज्या अशा पद्धतीनं दादागिरी धमक्या हे ते चालू आहेत, नंबर 2चे धंदे चालू आहेत. ठीक आहे, आमच्याकडे नगरपालिका नसेल पण आम्ही त्याच्यावर लक्ष देऊ. पण नगरपालिका सोडून परळीतले इतर खूप प्रश्न आहेत.